ठाणे शहरामध्ये जवळजवळ अनेक ठिकाणी आदिवासी पाडे आहेत, पण आदिवासी पाड्यावरती अजूनही काही प्रश्न आदिवासी पाड्यांचे प्रश्न वंचित आहे। हा आदिवासी जरी समाज असेल तर आपणाला सरपण गोळा करून त्यावर आपल्या इतभर पोटाची खळगी भरणारा समाज, पण त्या समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यांना लाईट मिळाली पाहिजे। ह्या सर्वासाठी अहोरात्र काम करणारे आमचे फिरदोस कोतवाल खऱ्या अर्थानं समाजातल्या विविध घटकापर्यंत पोहोचताय। अशा प्रसार माध्यमापासून दुर्लक्षित वंचित असणाऱ्या आमच्या फिरदोस सरांना नवकेसरीचा सलाम। फिरदोस कोतवाल यांचा जो वेगळेपणा आपल्याला काय असेल तर समाजाच्या विविध घटकापर्यंत आदिवासी बांधव आहेत, दुर्लक्षित समाज आहे, अशापर्यंत पोहोचून त्या लोकांना खऱ्या अर्थानं अनेक जे सुखसुविधापासून ही लोक वंचित आहेत तर त्यांना त्या सुविधा पोहोचल्या पाहिजे, यासाठी आमचे सर काम करतायत। माझ्यावर दिदी जोडलेले। दीदी, काय वाटतंय अशा प्रकारचा हा चौथा मेडिकल सगळ्यात मोठा भव्य दिव्य कॅम्प आहे तो फिरदोस सरांनी भरवलेला आहे, काय आनंद होतो? सर्वात प्रथम मी सरांचे खूप मनापासून आभार मानते, कारण यांच्यामुळे आज आमच्या गावात खूप सहकार्य झाले। आणि जसं की बघितलं आपलं मेडिकल कॅम्प हे सुद्धा त्यांच्या सहकार्यामुळे झालंय, कारण अनेक महिला अशा आहेत की स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि ते स्वतःला वेळ सुद्धा देत नाही, स्वतःचे काय मेडिकल आहेत ते पण ते करत नाही। आणि ह्या सरांमुळे आज मग अनेक महिला वेळ काढून, त्यांना कामावरून वेळ काढून ते या सरांनी केलेल्या व्यवस्था कॅम्पमुळे इथे येऊन त्यांचे मेडिकल घेत आहेत, लाभ घेत आहेत। आणि सरांमुळे आज आमच्या गावात खूप सहकार्य झालेत, कारण की आमच्या गावात लाईट सुद्धा नव्हती, या सरांमुळे आमच्या गावात लाईट सुद्धा आलेत। अनेक मुलं त्या लाईटीच्या प्रकाशात खेळत आहेत, हसत आहेत आणि आम्हाला पण सुद्धा खूप आनंद होत आहेत, कारण या सरांमुळे आज आमच्या गावात खूप प्रगती होत आहेत। आणि या सरांनी अनेक असे सोयी केल्या आहेत ज्या आम्हाला, जसं की पाण्यासाठी नळ सुद्धा त्यांचे प्रयत्नामुळे होत आहेत। आणि परत आमचे खाजगी प्रश्न सुद्धा ते सरांनी सोडवलेत। आता जिया पारधी माझी बहीण आहे, ती गेल्या महिन्यात 1 महिन्यात हरवलेली होती। आम्ही सर्व खचलो होतो, कारण आम्हाला काहीच कळत नव्हतं काय करावे, पण या सरांमुळे आज आम्हाला एवढी मदत झाली आहे का मी सांगू शकत नाही शब्दात, कारण की त्या सरांमुळे आज आमची जिया पारधी माझी बहीण मिळालेली आहे आणि त्या सरांमुळे ती आज सुखी आहे आणि आमच्या घरी ती सुखी समृद्धी पोचलेली आहे। मी सरांचे खूप आभार मानते, यांच्यामुळे आम्हाला खूप मदत झाली आहे। खऱ्या अर्थानं आदिवासी बांधव दुबगलेली मने आणि लोप पावलेल्या भावनांना सांगड घालणारे आमचे फिरदोस कोतवाल। फिरदोस कोतवाल म्हणले की समाजातल्या विविध घटकापर्यंत, विशिष्ट महिलापर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यावरती उपचार करून घेण्यासाठी अहोरात्र काम करताय। हा जरी चौथा मेडिकल चेकअप असेल तर मात्र महाराष्ट्रामध्ये अशी काही गोड माणसं आहेत ती प्रसार माध्यमापासून वंचित आहे। मी आमच्या महाराष्ट्रातील आणि तमाम आमच्या मीडियामधल्या लोकांना सांगेन की फिरदोस सरासारखी जी माणसं आहेत, ह्या माणसांना खऱ्या अर्थानं ही प्रसार माध्यमापासून दूर आहेत, पण आपण घेऊन खरं फिरदोस सरांचं काम आहे ते प्रसार माध्यमानं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं पाहिजे। आयुष्यभर स्वतःसाठी तरी जगणारी बरेच माणसं असतात, पण आपलं दुःख लपवत समाजासाठी काही जगणारी अशी गोड माणसं आहेत आणि म्हणून अशा फिरदोस सरांना नवकेसरीचा सलाम। कॅमेरामॅन श्रीमेक अगंत्रे समी, रिपोर्टर सागर पाटील, वडवली, प्रभाग क्रमांक 1।